त्या क्षणी रुद्र आणि लीला दोघेही पुन्हा हॉटेलमध्ये परतले होते. पावसाचा जोर वाढत चालला होता. वातावरण आधीच तणावाने भरलेलं होतं. हॉटेलच्या प्रवेशद्वारात पाऊल टाकताच अचानक एकच गोंधळ उडाला. लोकांचा एक मोठा जमाव त्याच्या दिशेने धावत आला. तो बघा, तोच आहे रुद्र. हो, हाच तो माणूस जो आमच्या पूर्वजांच्या कबरी उखडायला निघालाय. जर त्याने आमच्या पूर्वजांना हात लावला तर आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही. क्षणातच वातावरण स्फोटक झालं. लोक रुद्रच्या अंगावर धावून आले. रुद्रचे बॉडीगार्ड्स लगेच पुढे सरसावले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. गोंधळाचा फायदा घेत मागून एक माणूस कुऱ्हाड घेऊन वेगाने पुढे आला आणि थेट रुद्रवर जोरदार वार केला. लीलाने भीतीने किंचाळी मारली. रुद्रच्या डोळ्यात क्षणार्धात थंडपणा उतरला. त्याने एका हाताने त्या माणसाचा हात पकडला. लीला अक्षरशः हादरून गेली होती. रुद्रच्या माणसांनी तिला लगेच बाजूला ओढलं. ती त्याच्यामध्ये शिरली, पण मागे वळून पाहताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. आणखी एक माणूस हातात कुऱ्हाड घेऊन मागून थेट रुद्रच्या डोक्यावर वार करायला धावत येत होता. लीलाच्या तोंडातून किंचाळही बाहेर पडली नाही. तिला वाटलं हा वार थेट रुद्रच्या डोक्यावर बसणार, सगळं संपणार. पण त्याच क्षणी एक लहानशी आकृती मागून धावत आली आणि त्या कुऱ्हाडीवाल्याला घट्ट पकडलं. ती होती काव्या. थांबा, रुद्र मागे वळला. त्याने पाहिलं, काव्या त्या माणसाला पूर्ण ताकदीने जमिनीवर ओढत होती. तो माणूस संतापून तिच्यावरच कुऱ्हाड फिरवू लागला. काव्याने कसाबसा वार चुकवला. क्षणाचाही विलंब न करता रुद्र पुढे झेपावला. त्याने त्या माणसाच्या डोक्यावर जोरात पाय मारला. नाकातून रक्त वाहू लागलं. तोंड थेट जमिनीवर आदळलं. काव्या. रुद्रने तिच्या खांद्याला धरलं. काव्याच्या चेहऱ्यावर वेदनेची एक झलक उमटली आणि लगेच पुढच्या क्षणी रुद्रने तिला घट्ट मिठीत घेतलं. तो एक शब्दही न बोलता तिला धरून आत निघाला. पण तेवढ्यात काव्याने त्याचा हात पकडला आणि घाईघाईने ओरडली, धरणाचे दरवाजे उघडणार आहेत, ते पाणी सोडणार आहेत, कन्स्ट्रक्शन साईट बुडेल, लवकर तिकडे कळव. रुद्र थांबला. त्याने काव्याकडे खोलवर पाहिलं. एक क्षण शांतता. मग तो म्हणाला थंड आवाजात, हॉटेलमध्ये डॉक्टर बोलवा. सगळे थक्क झाले, कारण रुद्रने स्वतःच्या हातात काव्याला उचलून आत नेलं. सगळ्यांना वाटलं नक्कीच काव्याला गंभीर इजा झाली आहे. तिला खाली ठेवताच सगळ्यांच्या नजरा तिच्या पायाकडे गेल्या. तिच्या मांड्यांवर, गुडघ्यांवर, कोपऱ्यापासून खाली संपूर्ण उजव्या बाजूला ओरखडेच ओरखडे होते. कुऱ्हाडीवाल्याला जमिनीवर ओढताना झालेले जखमा. तिने स्कर्ट घातला होता. थेट जमिनीशी घर्षण दृश्य अंगावर येणारं होतं. डॉक्टर आले. जखमा स्वच्छ करायला लागले. काव्या वेदनेने रडत होती. दुखतंय डॉक्टर, जरा हळू करा ना. डॉक्टर म्हणाले, सहन करावंच लागेल. आत माती गेली. स्वच्छ नाही केलं तर कायमचा वन राहील. तुम्ही मुलगी आहात, वन नको ना. काव्या गप्प झाली. तिने वर पाहिलं. रुद्रचा चेहरा तणावाने घट्ट झाला होता. साईटचं काय झालं? काव्याने हळूच विचारलं. रुद्रने खोल श्वास घेतला. दरवाजे उघडले होते, पण अर्ध्यातच थांबवले. सगळे कामगार सुरक्षित बाहेर काढलेत. थोडंसं पाणी शिरले, पण मोठं नुकसान नाही. काव्याच्या चेहऱ्यावर हायसं भाव उमटलं. बरं झालं काव्या. रुद्र अचानक म्हणाला, हो, मी तुला सांगितलं होतं हा प्रोजेक्ट तुला त्रास देणार नाही. मग इथे येऊन स्वतःला धोक्यात घालायची गरज नव्हती. काव्या क्षणभर थांबली, मग हलकंसं हसली. मी तुमच्यासाठी आले नव्हते रुद्र. पाऊस पाहिला आणि रावसाहेब काय म्हणाला होता ते आठवलं. इतके कामगार तिथे होते. कोणी मेला असता तर तो किती निष्पाप असता. मला कोणाचाही जीव जायला नको होता. रुद्रने भुवया उंचावल्या. म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं चालतं? काव्या शांतपणे म्हणाली, कोणावरही हल्ला होताना कोणीही पळून जात नाही, ओळखीचा असो किंवा नसो. तेवढ्यात लीला आत आली. हातात ट्रे होती. मिस काव्या, आज खूप भीतीदायक रात्र होती. मी थोडं जेवण तयार केले, कृपया खा. काव्या हसली. धन्यवाद लीला, तुम्ही खूप समजूतदार झालात.
लीलाने फक्त हसून मान हलवली. काव्याच्या मनात विचार आला, रुद्र माणसांना खरंच बदलायला शिकवतो. काव्या स्वतः वाटी घ्यायला उठली, पण रुद्र पुढे आला. नको, तुझे हात दुखवलाय. तो स्वतः चमचा घेतो आणि काव्याच्या तोंडात घास घालतो. काव्या गोंधळली. थँक्यू. रुद्र म्हणाला, मी कुणाचं उपकारात राहत नाही. काव्या मनातल्या मनात डोळे फिरवते. अजूनही तितकाच हट्टी. काही वेळातच बातमी आली. रावसाहेब शुद्धीवर आला होता. रुद्राने माणसं पाठवली. रावसाहेब तयार झाला. त्यांचा मुलगा साऊथ आर्किटेक्चरमध्ये काम करणार. गावकऱ्यांना समजावण्यात आलं. पूर्वजांच्या कबरी चांगल्या वास्तुशास्त्रानुसार हलवण्यात आल्या. प्रोजेक्ट पुन्हा सुरू झाला. दुसरीकडे मनोहर पाटील ऑफिसमध्ये बातम्या पाहत होता. त्याने फाईल जोरात आपटली. काव्या, फारच धाडसी झालीस. रुद्र तिच्या विरुद्ध जाईल असं वाटलं होतं. मी फक्त तमाशा पाहणार होतो, पण ती थेट सोलापूरला गेली. काव्या दुसऱ्या दिवशी पुणे सिटीत परत आली. कामावर रुजू झाली. प्रतीक अधूनमधून फोन करत होता, जास्त त्रास न देता. आणि काही दिवस रुद्रही शांत होता. काव्या अखेर थोडी निर्धास्त झाली. तेवढ्यात फोन वाजला. चैतन्याचा मेसेज. तू मागितलेलं औषधी आहाराचं संशोधन मला सापडले. काव्याच्या डोळ्यात नवी आशा चमकली. मागच्या काही दिवसांपासून काव्याच्या मनात एक अस्वस्थता घर करून बसली होती. लीला जी रुद्रासाठी बनवत होती ती औषधी डाएट बाहेरून पाहता अगदी आरोग्यदायी, चवीला उत्तम, पण तरीही काव्याला काहीतरी चुकीचं वाटत होतं. पहिल्यांदा तिने स्वतः अनेक वैद्यकीय पुस्तक उघडली. आयुर्वेद, आधुनिक वैद्यक, रिसर्च जर्नल, पण कुठेच त्या डाएटचा थेट उल्लेख नव्हता. शेवटी तिने चैतन्याला संपर्क केला. चैतन्य म्हणजे असा माणूस जिथे सामान्य माणसाची पोहोच नाही, तिथे तो सहज शिरकाव करू शकतो. 2 दिवसांनी त्याचा फोन आला. काव्या, मला काहीतरी सापडलं आहे. चैतन्याचा आवाज गंभीर होता. हा एक रिसर्च पेपर आहे, पण लक्षात ठेव, हा पेपर कुठेही प्रसिद्ध झालेला नाही. मेडिकल युनिव्हर्सिटीचा अंतर्गत अभ्यास आहे. काव्याचं हृदय धडधडू लागलं. आणि या औषधी डाएटमध्ये काही बेकायदेशीर औषधाचा वापर केला आहे. शरीराला तात्पुरती ताकद मिळते, भूक वाढते, झोप चांगली लागते. पण तो थांबला. पण हे औषध अतिशय व्यसन लावणारं आहे. एकदा शरीराला सवय लागली की माणूस स्वतःहून ते सोडू शकत नाही. क्षणभर काव्याला शब्दच फुटेना. धन्यवाद चैतन्य, मी कसाबसा म्हणाली. पण हे कोणासाठी आहे? चैतन्य चिडून म्हणाला. हे फारच क्रूर आहे. फोन ठेवूनही काव्या तशीच बसून राहिली. रुद्र खरंच असं काही खातोय का? की हा फक्त संशय आहे? तिला अजून एक भयानक विचार सतावू लागला. जर रुद्रला हे सगळं माहीत असेल तर? जर लीला गुन्हेगार नसेल आणि तो स्वतःच आपल्या विनाशाचा मार्ग निवडत असेल तर? असं असेल तर तिने त्याला विचारणं म्हणजे स्वतःचं संकट ओढवून घेणं होतं. तशीही दोघांमध्ये नुकतीच तात्पुरती शांतता झाली होती. त्या रात्री काव्या गोंधळलेल्या मनस्थितीत ऑफिसमध्ये बसलेली असतानाच प्रतीक पुन्हा तिच्या टेबलजवळ आला. इंजिनियर काव्या, तुम्ही परत आलात ना, म्हणून ऑफिस जिवंत वाटते. तो हसत म्हणाला. तुम्ही नसताना काहीतरी कमी वाटत होतं. काव्याने क्षणाचाही विलंब न करता मोठी कागदपत्र थेट टेबलावर आपटली. हे बघा, रात्री काढलेलं काही साधे स्केचेस आहेत. अजून फक्त कल्पना आहेत. अध्यक्ष पाटील साहेबांना दाखवायला हवेत. प्रतीक कागदाच्या ओझ्याखाली थोडा मागे सरकला. तो गप्प बसून डिझाईन पाहू लागला. काही वेळाने तो म्हणाला, खरंच सांगतो काव्या, तुम्ही प्रतिभावान आहात. आज संध्याकाळी जेवायला जाऊया का? सगळं सविस्तर समजून घ्यायचं आहे. काव्या नकार कसा द्यावा याचा विचार करत होती. तेवढ्यात दार उघडलं. रुद्र गायकवाड ऑफिसमध्ये आला. गुड इव्हनिंग सर. सगळे उभे राहिले. रुद्रची नजर ऑफिसभर फिरली आणि क्षणभर थांबली. प्रतीक अर्ध्या काव्याच्या टेबलावर टेकलेला होता. दृश्य काहीसं जास्तच जवळचं वाटत होतं. रुद्र शांत आवाजात म्हणाला, सगळ्यांचे आभार. प्रोजेक्ट अर्जंट आहे, त्यामुळे आज रात्री तातडीची मीटिंग आहे. काव्याने सुटकेचा श्वास घेतला.
जेवणापेक्षा मीटिंग कधीही बरे. रुद्र आत गेला. रात्री उशिरापर्यंत काम झालं. निघताना रुद्र थांबला. काव्याकडे पाहून म्हणाला, विवेक फक्त बघत बसतोय, तुला त्रास दिला जातोय ते. काव्या गप्प. तो नाराजीत निघून जाणार इतक्यात तिने हाक मारली. रुद्र, काय? काही नाही, फक्त विचारायचं होतं. तू अजूनही लीलाने बनवलेले औषधी डाएट घेतोस का? रुद्रच्या भुवया उंचावल्या. माझ्या आयुष्याची काळजी का? कुठल्या अधिकाराने? आपण फक्त तात्पुरती शांती केली आहे. मी फक्त कुतूहलापोटी विचारलं, कारण ती डाएट ती अजूनही बनवते, तो थंडपणे म्हणाला. तिच्याकडे दुसरं काही काम नाही. ती माझ्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे. तुझ्यासारखी नाही, जिच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही हेतू असतो. ते शब्द थेट काव्याच्या छातीत घुसले. रुद्र निघून गेला. काव्या मनात म्हणाली, इतरांची स्तुती करताना माझी अवहेलना करायची गरज होती का? पण एक गोष्ट स्पष्ट होती, तो अजूनही ते डाएट खात होता. काही दिवसांनी शिवाय म्हणाला, माझा वाढदिवस आहे, कसं साजरं करणार? काव्याने विचारलं. मला नको होतं. शिवाय हसत म्हणाला, पण काही मित्रांनी आग्रह केला. शेवटी मीही कंपनीचा मालक आहे म्हणे. दिव्या म्हणाली, काव्या, तुला यायचं नसेल तर येऊ नकोस, कारण त्या पार्टीत रुद्र असणारच होता. मी येईन, काव्या ठामपणे म्हणाली. रुद्र आणि माझ्या सध्या तात्पुरती सुलह आहे. शिवाय फारच भावूक झाला, पण काव्याच्या मनात वेगळंच चालू होतं. रुद्रला जवळून पाहण्याची, सत्य जाणून घेण्याची ही संधी आहे. पार्टीच्या आदल्या दिवशी सानिका आलीच नाही. काव्याने फोन केला, उत्तर नाही. शेवटी तिने अभिजितला फोन लावला. सानिका हॉस्पिटलमध्ये आहे, तो म्हणाला. पाय मुरगळला आहे, 2 दिवस विश्रांती. काव्याला ते पटत नव्हतं, पण तिला थांबावंच लागलं. आणि मग बातमी आली, मुखवटा पार्टी. काव्या वैतागली. नवीन कपडे, नवीन खर्च, खूप शोधाशोधीनंतर तिने काळ्या रंगाचा एक ड्रेस घेतला. दिव्या म्हणाली, मी व्हाईट ड्रेस, तू ब्लॅक ड्रेस. मीच का काळी? काव्याने डोळे वटारले. कारण तू माझ्यापेक्षा नैसर्गिकरित्या जास्त गोरे आहेस. शेवटी काव्याने मान डोलावली. ब्लॅक ड्रेस असणं वाईट नाही, पण ड्रेस घालून पाहिल्यावर ती ओरडली, हे काय भंगार आहे, अर्ध्याहून जास्त अंग उघडं. दिव्या, हे कपडे कुठून आणलेस? मी फक्त सेक्सी आणि सेन्सिटिव्ह असं म्हटलं होतं. दिव्या म्हणाली. काव्या आरशात पाहत म्हणाली, हे प्रलोभन नाही, हे तर थेट ऑनलाईन विक्रीतलं रात्रीचं वस्त्र आहे. एकदा वापरून दुसऱ्या दिवशी फेकायचं. आणि तिला जाणवलं, हा मुखवटा समारंभ फक्त पार्टी नाही, इथूनच खऱ्या मुखवट्याची पडझड होणार होती.